नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल्यापासून महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच लढतींचा आढावा आपण घेतलाय. मात्र आज आपण देशातल्या टॉप 10 हाय व्होल्टेज लढतीविषयी बोलणार आहोत. लोकसभा निवडणुकीमध्ये असे 10 मतदारसंघ आहेत ज्यातील लढती या प्रतिष्ठेच्या असणार आहेत. याच 10 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल रिपोर्टमधून. यातली सर्वात पहिली आणि सर्वात मोठी लढत आहे वाराणसीची. उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेच्या रिंगणात असणार आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय रॉय हे असणार आहेत. मागच्या दोन्ही निवडणुकीमध्ये मोदी हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळे यंदाही पंतप्रधान मोदी हे विक्रमी मताधिक्याने निवडून येणार का आणि विजयाची हॅट्रिक करणार का, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. वाराणसी पाठोपाठ ज्या दुसऱ्या लढतीकडे देशाच्या नजरा लागलेल्या आहेत ती लढत आहे केरळमधील वायनाडची. पंतप्रधान पदाचे दावेदार मानले जाणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे या ठिकाणाहून निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांच्या विरोधात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या एनी राजा या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. राहुल गांधी हे या ठिकाणावरून दुसऱ्यांदा निवडणूक लढणार असल्यामुळे या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील अमेठीमधूनही निवडणूक लढवली होती. मात्र या ठिकाणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यामुळे या 10 हाय व्होल्टेज लढतीपैकी तिसरी लढत ही अर्थात अमेठी लोकसभा मतदारसंघाची असणार आहे. अमेठी हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. राजीव गांधी, संजय गांधी यांनी हा गड राखला होता. त्यानंतर 2004 पासून तीनही लोकसभांमध्ये राहुल गांधींनी या जागेवर विजय मिळवला. मात्र 2019च्या निवडणुकीमध्ये स्मृती इराणी यांनी त्यांना पराभूत केलं. त्यामुळे यंदा स्मृती इराणी येथूनच निवडणूक लढवणार आहेत. मात्र अद्याप राहुल गांधी हे या ठिकाणाहून निवडणूक लढवणार का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. टॉप 10 हाय व्होल्टेज लढतीपैकी चौथी लढत असणार आहे गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघाची. कारण या जागेवर स्वतः गृहमंत्री अमित शहा हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या सोनल पटेल ह्या निवडणुकीला उभ्या आहेत. मागच्या निवडणुकीत अमित शहा हे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यामुळं यंदाही तसंच चित्र पाहायला मिळणार का, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. यामध्ये महाराष्ट्रातीलही एक लढत लक्षवेधी ठरणार आहे, जी अर्थात बारामती मतदारसंघाची. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी 3 वेळा बारामतीत विजय मिळवलाय. तर यंदाही त्याच अधिकृत उमेदवार आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधून शरद पवार गट वेगळा झाल्यामुळं या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला असल्यामुळं याच किल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी बारामतीमध्ये लक्ष घातले. त्यातच पहिल्यांदाच बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत असल्यामुळे इथं बाजी कोण मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या पाठोपाठ नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज या निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांच्या विरोधात आम आदमी पक्षाचे सोमनाथ भारती हे उमेदवार असणार आहेत. दरम्यान हा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. कारण याच मतदारसंघातून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, जगनमोहन मनोत्रा आणि सध्याच्या केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनीही विजय प्राप्त केला आहे. पुढची महत्त्वाची लढत आहे ती केरळमधील तिरुअनंतपुरम येथील. कारण या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर हे निवडणूक लढवणार आहेत. तर त्यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर हे निवडणुकीच्या रिंगणात असतील. अनेक वर्षापासून काँग्रेसची सत्ता असलेला हा मतदारसंघ असल्यामुळे या ठिकाणी विजय मिळवणं हे काँग्रेससाठी महत्त्वाचं असणार आहे. कारण कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे पन्न्यान रवींद्रन हे सुद्धा उमेदवार आहेत. त्यामुळे तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे येत्या काळात समजेलच. या पाठोपाठ पश्चिम बंगालमधील बहरामपूर मतदारसंघाच्या निवडणुकीकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. कारण 1999 पासून सातत्याने विजय मिळवत असलेले काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी हे या ठिकाणचे अधिकृत उमेदवार आहेत. तर त्यांच्या विरोधात राजकारणातील नवा चेहरा आणि क्रिकेटचे मैदान गाजवणारे प्रसिद्ध क्रिकेटपटू युसूफ पठाण हे तृणमूल काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
त्यामुळे यंदा युसूफ पठाण लोकसभेत आपलं खातं उघडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या यादीतील 9वी हाय व्होल्टेज लढत ही छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे होईल। काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल हे या ठिकाणची निवडणूक लढवणार आहेत, तर त्यांच्या विरोधात भाजपाचे नेते संतोष पांडे हे असणार आहेत। गेल्या 3ही निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला असल्यामुळे या लढतीत पुन्हा एकदा भाजप जिंकणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले। 10वी लक्षवेधी लढत असेल ही रायबरेली लोकसभा मतदारसंघाची। काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या ठिकाणी विजय मिळवला आहे। मात्र काही महिन्यांपूर्वी सोनिया गांधी या राज्यसभेवर गेल्यामुळे या जागेवरती काँग्रेसचा नवा उमेदवार पाहायला मिळणार आहे। या जागेसाठी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी या दोघांचेही नाव चर्चेत असून काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाकडून उमेदवारांची नावं निश्चित करण्यात आलेली नाहीत। मात्र हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असल्यामुळे या ठिकाणी नेमकं कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल। देशातल्या या 10 जागा इंडिया आघाडी आणि एनडीए युती यांच्यासाठी प्रचंड प्रतिष्ठेच्या आहेत। अनेक पक्षातील दिग्गज लोकसभेच्या रिंगणात आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उतरलेले आहेत। त्यामुळे या जागांवर विजय मिळवणं हे प्रत्येक पक्षासाठी अतिशय महत्त्वाचं असेल, परंतु अर्थात विजय कोण मिळवणार हे येत्या काळात स्पष्ट होणारच आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही। तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा, हे आम्हाला काय देणार आहे? आता या निवडणुकीला आम्ही विचार केलेला आहे, कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला नाही निवडून द्यायचं। इलेक्शन आले की रस्त्यांची कामं चालू करतात, एरवी काहीही दिसत नाही। असं ते परिस्थिती आता ते निसर्गावर आहे। Come on guys, hurry up! अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.